नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरकारी नोकरी मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आता 2025 संपत आलेलं आहे. अगदी एकच महिना राहिलेला आहे आणि या महिन्यामध्ये सध्या आचारसंहिता चालू आहे आणि सध्या निवडणुका जर झाल्या आणि आचारसंहिता संपली त्यानंतर येत्या काही आठवड्यात आणि काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये 6 मोठ्या जाहिराती येण्याची शक्यता आहे. त्या जाहिरातींमध्ये तब्बल हजारो जागा असतील. चला मग त्या कोणत्या 6 संधी आहेत, त्यांची पात्रता काय असेल, कोणकोणते पदं आहेत ते येणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही आत्तापासून तयारी कशी सुरू करणार त्याबद्दल आपण बोलूया. चला तर मग वेळ न घालवता थेट माहितीकडे वळूया. त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुमच्या मोबाईलवर थेट मिळत राहतील. दुसरी गोष्ट म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठली माहिती स्किप करू नका आणि व्हिडिओला एक लाईक नक्की द्या. मित्रांनो, सर्वात पहिली भरती आहे ती म्हणजे आहे नगरपरिषद गट क आणि गट ड. सर्वात आधी चर्चा आहे मित्रांनो, 3 ते 4 महिने झालेले नगरपरिषद भरतीची चर्चा आहे आणि ही जी भरती आहे ती 100% येणारच आहे. मित्रांनो, गट क आणि गट ड मध्ये सुमारे 3138 इतक्या जागा रिक्त आहेत आणि या पदांची भरती येणार आहे. आता यामध्ये जर 1-2 पदं जर सोडले तर ती भरती MPSCकडे वर्ग केलेली आहे, परंतु मोस्ट ऑफ द जे काही पदं असतील ते TCS आणि IBPS या कंपन्यांमार्फत घेतली जाणार आहे. अजून ते ठरलेलं नाही आहे मित्रांनो नेमकी कोणती कंपनी घेणार, परंतु या 2 कंपन्यांपैकी एक कंपनी ही जी काही परीक्षा आहे ती घेणार आहे. या परीक्षेचा एक्झाम पॅटर्नसुद्धा ठरलेला असतो आणि ही फक्त जाहिरात येणं बाकी आहे. आणि आपल्याला माहिती आहे ही एक सरळ सेवा परीक्षा असते, ज्यामध्ये फक्त एकच परीक्षा असते 200 गुणांची आणि त्यामध्ये तुमचं लगेचच सिलेक्शन झाल्यानंतर लगेचच तुम्हाला जॉईनिंग मिळते. मित्रांनो, दुसरी भरती आहे आरोग्य विभाग भरती. यामध्ये आरोग्य विभागामध्ये आपल्याला माहिती आहे गट क आणि गट ड ची जी काही सरळ सेवेमार्फत भरती केली जाते याची मोठ्या प्रमाणामध्ये भरती लवकरच अपेक्षित आहे. आता नवीन आकृतीबंध मंजूर होऊन वित्त विभागाची मान्यता मिळण्याची वाट आहे, त्यामुळे अभ्यास नक्की सुरू करा. यामध्ये एक डिटेल्ड व्हिडिओ आपण नक्की टाकलेला आहे. कोणकोणती पदं असतात आरोग्य विभागामध्ये त्याची संपूर्ण माहिती तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली तिथं जाऊन पाहू शकता. अजून तुम्ही आपल्याला इतर व्हिडिओ जर पाहिजे असतील तर ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहेत. यासोबतच तिसरं पद आहे मित्रांनो पशुधन पर्यवेक्षक भरती. आता ही एक टेक्निकल पोस्ट आहे मित्रांनो, जे काही ॲग्री रिलेटेड आहे. सुमारे 266 जागांसाठी MPSCकडे मागणीपत्र सादर झालेलं आहे. ही जाहिरात तुमची डिसेंबर किंवा जानेवारी 2026 येऊ शकते. आता याची पात्रता काय असते तर 10वी यासोबत 12वी आणि त्यासोबतच डिप्लोमा जर असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. आणि ही परीक्षा MPSC घेणार आहे म्हणून तरी जो काही तुमची तयारीचा दर्जा आहे तो उंच ठेवावा लागेल. बरोबर, यामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुमच्याकडे ही जी काही जाहिरात आहे ही सुद्धा लवकरच येणार आहे, म्हणजे डिसेंबरच्या एंडिंगला ही जाहिरात पडू शकते. चौथी भरती आहे मित्रांनो कृषी सेवक भरती. कृषी सेवक हे जे काही पद आहे मित्रांनो हे कृषी विभागाचं अंतर्गत पद येतं. यामध्ये तुमच्याकडे कृषी डिप्लोमा असेल म्हणजे ॲग्रीचा डिप्लोमा असेल किंवा तुमच्याकडे BSc ॲग्री असेल तर या पदांसाठी तुम्ही नक्की अर्ज करू शकता. मागच्या वेळी ही जी काही परीक्षा होती 2023 ही IBPS या कंपनीने घेतलेली होती, म्हणून यावेळेससुद्धा IBPS हीच कंपनी कृषी सेवकाची भरती करणार आहे आणि ही सुद्धा जाहिरात जानेवारीच्या स्टार्टिंगपर्यंत येऊ शकते, कारण 2023 ही जाहिरात आलेली नाही आहे. आता पुढील जर पदवी जर आपण बघितलं भरती न्यायालयीन भरती, आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये सध्या लिपिक आणि टंकलेखक या पदांची खूप सारी मोठ्या प्रमाणात भरती सुरू आहे. तुम्ही नगरपरिषद बघा, महानगरपालिका बघा किंवा MPSC मार्फत सर्वच ठिकाणी लिपिक आणि टंकलेखक हे पदं असतातच. आता लिपिक आणि टंकलेखक यांसाठी न्यायालयामध्ये म्हणजे संपूर्ण न्यायालयाची एकदाच एक सरळ सेवा भरती होणार आहे, ज्यामध्ये संपूर्ण न्यायालयांमध्ये जे काही लिपिक आणि टंकलेखक यांच्या पदांसाठी होईल ती थेट 5223 पदांची आहे. यासाठी सरकारने मंजुरी दिलेली आहे. आणि आता ही सगळे पदं जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय अशी संपूर्ण पदं ही यामार्फत भरली जाणार आहे. आता उच्च न्यायालयाचे जे काही मुंबई उच्च न्यायालय आहे आणि त्याचं जे काही खंडपीठ आहे त्यामध्ये सुद्धा ही जी काही 2228 पदे भरली जाणार आहे आणि उर्वरित पदं ही तुमची जे काही जिल्हा न्यायालय असतील किंवा कौटुंबिक न्यायालय असतील यामध्ये ही भरली जातील. ओके, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पद आहे मित्रांनो तलाठी भरती. सर्वात जास्त चर्चा, सर्वात आकर्षणाचं पद हे आणि प्रतीक्षेत असलेली पोस्ट म्हणजेच तलाठी भरती. त्यानंतर आपल्याला माहिती आहे टोटल महाराष्ट्रामध्ये आकृतीबंधात मंजूर झालेली जे काही पदं आहेत तलाठ्याचे ते आहेत 14,000. यापैकी 12,000 पदं ही भरली गेलेली आहे, 12,300 की 400 पदं. यासोबतच जी उरलेली 1700 पदं आहेत ती रिक्त आहेत आणि या 1700 पदांसाठी सुद्धा तुमची जी काही जाहिरात आहे ती डिसेंबरच्या एंडिंगला येऊ शकते. त्यामुळे मित्रांनो या आहेत 6 मोठ्या जाहिराती
ज्या पुढील 3 ते 4 महिन्यात येण्याची शक्यता आहे. आता मी तुम्हाला सांगितलं कोणती कंपनी म्हणजे TCS कोणत्या एक्झाम घेणार आहे, IBPS कोणत्या एक्झाम घेणार आहे, MPSC कोणत्या एक्झाम घेणार आहे. या तिन्ही प्रकारच्या परीक्षा संस्थांकडे भरती तुमच्यासमोरच आहे आणि तुमच्याकडे भरपूर साऱ्या संधी आहेत. यासोबतच तुम्हाला एक जर तुम्ही कोणत्या परीक्षेची तयारी करत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्या संदर्भात जर मला एखादी अपडेट असेल तर मी तुम्हाला त्यापर्यंत नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा अपडेट तुमच्या प्रत्येक मित्रासोबत शेअर करा. भेटूया पुढील महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. धन्यवाद. जय हिंद. थँक्यू.